उपमुख्यमंत्री अजित पवार आज गडिंग्लज आणि चंदगड दौऱ्यावर असून चंदगड विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा शुभारंभ आणि शेतकरी मेळाव्याला ते उपस्थिती लावणार आहेत। ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। गडिंग्लजच्या नूलमधल्या सुर्गीश्वर मठातील कार्यक्रमानं अजितदादांच्या दौऱ्याची सुरुवात होतीये। नुकतंच अजितदादा यांचं या ठिकाणी हेलिकॉप्टर जे आहे ते आलेलं दिसतंय, त्यांचं आगमन झालेलं असावं। तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि ते गडिंग्लज आणि चंदगड दौऱ्यावर असून या ठिकाणी अनेक कामांचे शुभारंभ त्यांच्या हस्ते केले जाणार आहे। अजितदादांच्या स्वागताची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर अजित पवार यांचं कोल्हापुरात आगमन झालेलं आहे। अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांच्या मतदारसंघात आज अजितदादांचे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। सविस्तर अपडेट जाणून घ्या आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आपण थेट ही दृश्य पाहतोय। अजित पवार यांचं कोल्हापुरात आगमन झालंय। आज अनेक विविध विकास कामं असतील किंवा इतरत्र कार्यक्रम असतील, त्यांचं आयोजन करण्यात आलंय। संपूर्ण दौऱ्याविषयी काय अपडेट्स आहेत? उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आता कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत। चंदगड आणि गडिंग्लज या सगळ्या परिसरामध्ये त्यांची विविध विकास कामांची उद्घाटन आहे ते होणार आहे त्यांच्या हस्ते। शेतकरी मेळावा सभा याचं सुद्धा आयोजन आहे ते करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमासाठी अजितदादा आताच आहेत ते गडिंग्लज या शहरामध्ये पोहोचलेले आहेत। या ठिकाणी त्यांच्या एका मठामध्ये आहे तो कार्यक्रम होणार आहे आणि या मठाच्या कार्यक्रमामध्ये त्यानंतर ते शेतकरी मेळावा घेणार आहेत आणि शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून ते नेमकं आता काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। आपल्याला माहितच आहे की सध्या राज्यामध्ये अनेक मुद्दे आहेत ते उपस्थित होताना पाहायला मिळतात। विरोधक आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि यावरती अजितदादा आता नेमकं काय भाष्य करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर हसन मुश्रीफ आणि संजय मंडलिक खासदार आहेत ते सुद्धा त्यांच्यासोबत असताना आपल्याला पाहायला मिळतात। काही बोलणार नाही, माझा प्रोग्राम होते अजून उतरलो पण नाही पहिल्यांदा जरा प्रोग्राम घेतो पुण्यामध्ये बोलल्याशिवाय जात नाही। काळजी प्लीज 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 या ठिकाणी उघड्या जीप मधून आहेत ते आता या गडिंग्लज शहरामध्ये आणि जे नूल गाव आहे या नूल गावामध्ये आहेत ते आता त्यांची रॅली निघणार आहे आणि या रॅलीसाठी ते या ठिकाणी उघड्या जीप मध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या जीप मधून सजवलेल्या जीप मधूनच हे आता एक मठाचा जो कार्यक्रम आहे त्या मठाच्या कार्यक्रमासाठी ते आता रवाना होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। त्यांच्यासोबत कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे सुद्धा आहेत आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। राजेश पाटील जे आमदार या मतदारसंघाचे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक हे सुद्धा आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। खरं तर या सगळ्या मतदारसंघावरती राजेश पाटील यांची एक हाती पकड आहे आणि ते राजेश पाटील हे सुद्धा आता अजित पवार यांच्या सोबत गेलेले आहेत आणि त्यामुळे अजित दादा या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघातले अनेक विकास कामांसाठी त्यांनी कोट्यवधी रुपयाचा निधी दिलाय आणि या सगळ्या कार्यक्रमांचे ते आता उद्घाटन या ठिकाणी करताना पाहायला मिळतात आणि सकाळ सकाळीच अजितदादा आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दाखल झालेत या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यांच्या जल्लोषाची तयारी या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते। उघड्या जीप मधून अजितदादांची या ठिकाणी रॅली निघताना आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळ्यांना ते अभिवादन करत आता मठाच्या या ठिकाणी जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी ते रवाना होताना आपल्याला दिसून येते। धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीसाठी।